मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय। विरोधक पुतळा दुर्घटनेचं राजकारण करतायत असा आरोप त्यांनी केला। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घटनेचं भांडवल केलं जाते असंही मुनगंटीवार म्हणाले। तर घटनेचं भांडवल करून सत्तेचं स्वप्न पाहिलं जातंय। पंतप्रधान मोदींनी जाहीर माफी मागितलेली आहे असं मुनगंटीवार यांनी म्हटलेलं आहे। विरोधकांकडून या पुतळा दुर्घटनेनंतर सरकारवर टीका केली जाते, भ्रष्टाचाराचा आरोप केला जातोय। भ्रष्टाचारामुळेच हा पुतळा कोसळल्याचा आरोप विरोधक करत असतानाच आता मुनगंटीवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला। होणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन महाविकास आघाडीचे काही नेते छत्रपती शिवाजी महाराजांच्या या घटनेचं भांडवल करण्याचा प्रयत्न करत आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या या घटनेचं भांडवल करून सत्तेचं स्वप्न पाहिलं जातं। माननीय मोदीजींनी पंतप्रधान म्हणून या घटनेच्या संदर्भात माफी मागितली आणि अतिशय स्पष्टपणे सांगितलं की हा माझ्या हृदयाच्या भावनेचा विषय आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।